मनोजदादांना भेट घेऊन CETचा जो निकालातला घोळ आहे तो आम्ही समजून सांगितला. मुळात काय होतं की ज्या विद्यार्थ्याला बोर्डाला 45-50% आहेत तो विद्यार्थी 100% घेतो किंवा 99% घेतो. सांगतायत ते स्वतः एजन्सीचा ॲड्रेस पण सांगतायत त्याच्यामध्ये. ह्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतात. मी 2 वर्षापासून झटतोयत. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं कल्याण पाहण्यामध्ये इच्छा आहे. हे जे भुरटे लोक मध्ये घुसलेले आहेत पैसे देऊन, कारण सहज लक्षात येतं सरांनी तरी 46% सांगितले. मिनिममचा विद्यार्थी बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तो फक्त 39%चा विद्यार्थी आहे. CETच्या परीक्षेसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली माझ्यासोबत आहेत. काय नेमकी मागणी केली आहे, काय चर्चा झाली आहे? आम्ही मनोजदादांना भेट घेऊन CETचा जो निकालातला घोळ आहे तो आम्ही समजून सांगितला. मुळात काय झालेलं आहे की 2023च्या अगोदर हे CETच्या रिझल्टमध्ये बोर्डाचे जेवढे मार्क्स जास्त तेवढे CETला मार्क जास्त असा रिझल्ट आहे. पण 2023पासून जर तुम्ही पाहिलं तर ते विसंगती येते आणि ही विसंगती दरवर्षी वाढत जाते आणि यावर्षी तर त्याचं टोकच झालेलं आहे. काय होतं की ज्या विद्यार्थ्याला बोर्डाला 45-50% आहेत तो विद्यार्थी 100% घेतो किंवा 99% घेतो. ज्याला GEला मार्क्स नाहीत, ज्याला 10वीला मार्क्स नाहीत, त्या अशा मुलांना 100% आलेले आहेत. आणि हे काय होतं तर तुम्ही सोशल मीडियावर कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत. त्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये काय होतं आहे की 15 लाख रुपये आम्हाला द्या, तुम्हाला 99% मिळतील याची हमी. तुम्ही 15 लाख रुपये आम्हाला द्या, तुम्हाला हवं त्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश देण्याची जिम्मेदारी आमची, असं सांगतायत ते स्वतः एजन्सीचा ॲड्रेस पण सांगतायत त्याच्यामध्ये. ह्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होतात. याच्यावरून आम्हाला पूर्ण खात्री पटलेली आहे, कारण आम्ही स्वतः सगळे शिक्षक आहोत. कारण ज्या विद्यार्थ्यांना 46% म्हणजे 30% प्रॅक्टिकलला मिळतात, 30 मार्क प्रॅक्टिकलला, 15-16 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे त्या मुलाला थिअरीमध्ये 1-2 पण मार्क नाहीत का? 46% असा मुलगा 3.5 लाख विद्यार्थ्यांमधून पहिल्या 400मध्ये येतो. हे बुद्धीला न पटणार आहे. आणि ह्या कॉल रेकॉर्डिंग जर पाहिल्या तर नक्कीच 700-800 विद्यार्थ्यांना 10-15 लाख रुपये घेऊन हे रिझल्ट मॅनेज झालेले आहेत असा आमचा दावा आहे. आणि आमची विनंती आहे की शासनाला हे जे व्हायरल झाले आमच्या डोक्यात किंवा आम्हा सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना असं वाटते की रिझल्ट हे विकले जात आहेत. 15 लाख रुपये देणाऱ्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात, मग गोरगरिबाने अभ्यास करायचा का नाही? आता काय आज जे स्टेटमेंट आलेलं आहे CET सेलचे दिलीप सरदेसाई यांनी काय सांगितलं की असं होतं मग असं जर होत असेल तर PCBमध्ये का नाही झालं? कारण PCBमध्ये बोर्डाला जेवढे मार्क जास्त तेवढे CETला मार्क जास्त आहेत. पण CETला कोणी तुम्हाला 10,000 बी देत नाही मार्क वाढवण्यासाठी. इकडं 15-15 लाख रुपये तुम्हाला मिळालेत. नक्कीच PCMमध्ये घोळ झालेला आहे आणि हा गेल्या 3 वर्षापासून होतोय आणि ही आकडेवारी वाढत जाते. हे थांबलं पाहिजे, तरच गोरगरीब लोक जगतील, शिकतील आणि शिकण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतील, प्रामाणिकपणे देतील. जरांगे पाटलांनी काही आश्वासन वगैरे दिलं? हा, त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला की मी याच्यावर नक्की मुख्यमंत्री साहेबांना बोलतो म्हणून. परंतु आम्ही 2 वर्षापासून झटतोयत. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचं कल्याण पाहण्यामध्ये इच्छा आहे. हे जे भुरटे लोक मध्ये घुसलेले आहेत पैसे देऊन, कारण सहज लक्षात येतं सरांनी तरी 46% सांगितले. मिनिममचा विद्यार्थी बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तो फक्त 39%चा विद्यार्थी आहे. एक विद्यार्थी ते असा आहे की त्याला फक्त मॅथ्समध्ये 36 मार्क मिळालेले आहेत. आणि मग 36 मार्कवाल्या विद्यार्थ्याला 100पैकी 100% असे मिळतात कसे? जो कॉल रेकॉर्डनुसार जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे किंवा कारवाई करण्याची तुम्ही मागणी प्रशासनाकडं किंवा पोलिसांकडं काही केली होती का? तक्रार द्यायला कधी गेलो? मी मागच्या वर्षी हायकोर्टापर्यंत गेलो होतो तक्रार देऊन. मी रिट पिटिशन दाखल केलं, त्याच्यानंतर PIL दाखल केली, मी 4-5 हे केल्या, वाऱ्या घातल्या कोर्टाच्या, परंतु मला त्याच्यात समाधान मिळालं नाही. त्या कोर्टाने बी असंच सांगितलं की हे आता ॲडमिशन प्रोसेस चालू आहे, आम्हाला हिला थांबवता येत नाही आणि याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. कसं आहे माहिती आहे का, ते मिलूजुले असतात. 800 विद्यार्थी जर धरले आपण हे रिझल्ट पाहता तर एकाचे 10 ते 15 लाख धरले तर हा किती मोठा गुन्हा आहे? एक सांगा, जरांगे पाटलांनी जर हा मुद्दा उपस्थित केला, सरकारच्या निदर्शनास आणून दिला किंवा त्यांना सांगितलं या संदर्भात, मात्र हे सरकार कारवाई करील अशी अपेक्षा आहे. आता हे जे आज मीडियावर पाहताय जे प्रमुख लोकच जर ह्याच्यात इन्व्हॉल्व असतील
तर ते सगळंच डेटा त्यांच्याकडे आहे. चौकशी दुसरा माणूस आम्ही काही करू शकणार नाही. परंतु माझं तुमच्या मार्फत एक मागणी आहे की हे जे संबंधित लोक आहेत, मग एक्झाम सेंटरवाले असतील, हे जे कॉल करणारे जे कॉन्सलर आहेत गावोगावीचे, ह्याच्यात इन्व्हॉल्व असणारे त्यांचं असेल, किंवा हे जे अधिकारी आहेत CET सेलचे जिम्मेदार लोक, या सगळ्याची त्यांचे बँक अकाउंट, त्यांचे फोन कॉल आणि त्यांच्याच्या जवळच्या लोकांचे डिटेल्स जर चेक केलं तर हे हजारो कोटीचा घोळ आहे, हा नक्की उघडेस येईल. आणि जर त्यांना तुम्ही विचारत असाल घोळ केलाय का, तर ते कसं म्हणतील आम्ही घोळ केलाय, तर ते म्हणणार आहेत हे नाही हो गेला, पारदर्शकपणा पार पडलेली आहे असं कालपासून आम्ही ऐकतोय. पण शासनानं दखल घ्यावी, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शासनानं दखल घ्यावी, कारण मुलं शिकतील, अभ्यास करतील आणि मेरिटप्रमाणे गुणवत्तेनुसार चांगलं कॉलेज मिळवतील. पैसे देऊन जर असेल तर हे यंत्रणा सगळी कॉलॅप्स होईल. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेले प्रतिक्रिया मात्र त्यांची आक्रमकपणानं जी मागणी जी आहे ते या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र जरांगे पाटील हे सरकारच्या निदर्शनास आणून देतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं, आणि सरकार या विषयावर कशा संदर्भात कारवाई करेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश मडिया, अंतरवाली, सराटी.